ही चोरी जी झाली ती कशी झाली हे आपण परत समजण्यासाठी परत इकडे वोटिंग स्टार्ट करू आणि बघणार का आपल्याला काय दिसतंय. पहिले आपण बघून घ्या आतापर्यंत कुठली वोटिंग नाही झाली आहे. तर इकडे आपला प्लीज डू वोटिंग म्हणजे 0 वोट. आणि आता हे आपण व्हीव्हीपॅट पण बघतोय, याच्यामध्ये पण पावती नाही आहे. तर ही जी चोरी झाली त्याला समजण्यासाठी आपल्याला थोडासा हे व्हीव्हीपॅटचा माहिती पाहिजे. तर आपल्याला ब्लॅक ग्लासची जर स्लाइड्स आली तर बरं होईल. हे या व्हीव्हीपॅटमध्ये 2017च्या जवळ असा काळा काच लावला गेला होता. अगोदर जो व्हीव्हीपॅट होता त्याच्यामध्ये काळा काच नव्हता. आता हे काळा काच लावल्यानंतर काय गोळ होऊ शकतो हे आपण समजण्याचा प्रयत्न करू. आता मी हा काळा काच काढलाय, काळा काच काढून बाहेर ठेवलाय आणि परत तीच वोटिंग आपण करत बघू. तर परत मी तशीच वोटिंग करतोय आणि आपण बघू शकता की केळ्याची पावती आली, लाईट पेटली, आपल्याला व्यवस्थित केळ्याची पावती दिसते. जेव्हापर्यंत लाईट आहे ती पावती दिसणार. आणि जर हा काळा काच काढला, काळा काच इकडे ठेवला तर आपल्याला काहीच नाही दिसणार. जे दिसणार आहे ते तेव्हाच दिसणार जेव्हा पहिल्यासारखा व्हीव्हीपॅट असेल. पहिल्याचा व्हीव्हीपॅट जो होता त्याच्यामध्ये काळा काच नव्हता. आता काळा काच लावल्यानंतर वोट झाल्यावर पहिला वोट जेव्हा वोट करणार त्याला त्याची पावती दिसणार फक्त लाईट पेटल्यावर. तर ही लाईट जी आहे ती 8 सेकंदासाठी प्रोग्राम अडकून ठेवणार, त्याला खाली पाडणार नाही. आणि दुसरा वोटर जो येणार वोट करायला त्याला ही पावती दिसणार नाही. तर काळ्या काचच्या मागे अशी पावती अडकलेली आहे हे दुसरा वोटरला माहीत नाही पडणार. तो येतो, तो पण केळ्याला वोट देतो आणि आपल्याला इकडे काय दिसतं, दुसऱ्या वोटरसाठी परत इकडे लाईट पेटवली जाईल आणि त्याला पहिल्याची पावती दिसेल. आणि अंधारात काय होतंय बघा, अंधारात काय होतंय का त्यांनी सफरचंद मारला. मग हा जो कॉम्बिनेशन आहे चोरीचा, त्या कॉम्बिनेशनसाठी हा काळा काच पाहिजे. लाईटची अवधी पहिले 15 सेकंड होती, त्याला 2017च्या वेळी कधीतरी 8 सेकंड केली गेली आणि हा काळा काच लावला. आणि त्या 8 सेकंडमध्ये तुम्हाला जी पावती दिसते ती पहिल्याची पावती आहे, तुमच्या अगोदरची वोटरची पावती आहे का तुमची पावती आहे ते माहीत नाही पडणार जर या काळा काचचा उपयोग केला गेला. आणि जर असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे ईव्हीएम मशीन मध्ये, तुमच्या अगोदरची वोटरची पावती आहे का तुमची पावती आहे ते माहीत नाही पडणार जर या काळा काचचा उपयोग केला गेला. आणि जर असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे ईव्हीएम मशीन मध्ये, तर आमच्या मशीन मध्ये असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे. आता आपण हे परत एकदा करून बघू. मी आता इकडे कलिंगडला मत देतोय. सगळ्यांनी पावती बघा, कलिंगडची पावती आपल्याला दिसली, लाईट पेटली. जेव्हापर्यंत लाईट पेटत आहे तेव्हापर्यंत दिसणार. एकदा लाईट बंद झाली का आपल्याला काय पावती दिसणार नाही. पण इकडे बघा, प्रोग्रामला मत चोरी करायचं आहे म्हणून त्यांनी काय केलंय, पावती अडकून ठेवली आहे. आता इकडे अडकलेली ही पावती जी आहे ते काळ्या काचच्या मागे दुसऱ्या वोटरला दिसणार नाही. आता दुसरा वोटर येतो आणि समजा त्यांनी कलिंगडला मत केलं. आता कलिंगडला मत केल्यावर काय दिसतंय, त्याला पहिल्याची पावती दिसते, काळ्या काचच्या मागे व्यवस्थित पावती दिसेल. अंधार झाला, एकदा अंधार झाल्यावर बघा तो काय करतो. तर हा काळा काच जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम वोट चोरी करणार आणि हा जो काळा काच आहे ती चोरी लपवणार. पहिल्याची जी मशीन होती, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.